पावसानं पाठ फिरवली त्यामुळे जिल्ह्यातील धरणं, तलाव आणि सिंचन प्रकल्प झपाट्यानं कोरडे पडत आहेत। 4 धरणांपैकी काहींचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर गेलाय। अनेक तलावांनी तळ गाठलाय। संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना पाण्याचा अपव्यय न करण्याचं आवाहन केलं। एल निनोच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात देखील गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मात्र गोंदिया जिल्ह्यातील जर धरणांची आणि छोट्या प्रकल्पांची जर परिस्थिती बघितली तर अत्यंत चिंताजनक अशी आहे। गोंदिया जिल्ह्यातील जे छोटी प्रकल्प आहेत किंवा तलाव आहेत त्यांनी तळ गाठायला सुरुवात केलेली आहे आणि मोठ्या धरणांमध्ये देखील कमी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील कल्पात्री मध्यम प्रकल्पामध्ये आहे। आपण जर का माझ्या मागे दृश्यांमध्ये बघू शकत असाल तर या ठिकाणी या प्रकल्पाने तळ गाठायला सुरुवात केलेली आहे। अशाच पद्धतीने जी मध्यम प्रकल्प असतील किंवा मोठी प्रकल्प असतील त्यांची देखील परिस्थिती अशीच आहे। गोंदिया जिल्ह्यातील जो सर्वात मोठा सिरपूर बांध धरण आहे त्याच्यामध्ये केवळ 6.19% जलसाठा शिल्लक राहिलेला आहे। तर जो कालीसराड धरण आहे याची स्थिती देखील अत्यंत चिंताजनक झाली असून अवघे 0.34% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। म्हणजे धोक्याची पातळी देखील गाठलेली आहे आणि जो इटियाडो धरण आहे जो महत्त्वाचा धरण मानला जातो त्याच्यामध्ये सध्याच्या घडीला 22.19% जलसाठा शिल्लक आहे। तर पुजारी टोला धरणामध्ये मात्र जवळपास 70% पाणीसाठा शिल्लक असल्याने त्या परिसरातील नागरिकांची चिंता काहीच्या प्रमाणात कमी झाली आहे। मात्र इतर धरणांचा जर विचार केला तर तळ गाठायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे एल निनोच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा प्रशासनाने देखील सतर्कता बाळगली असून नागरिकांना जो आहे पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। आणि एल निनोच्या पार्श्वभूमीवर जो पाण्याचा अपव्यय आहे तो नागरिकांनी टाळावा असं देखील आवाहन करण्यात आलं आहे। देवेंद्र रहांगलाले, एबीपी माझा, गोंदिया।